अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना आणि संकट निवारक उपाय। स्वामी समर्थांची साधी सोपी दैनंदिन उपासना आणि संकट निवारक उपाय पुढील व्हिडिओत दिले आहेत। हे उपाय मनोभावे करावेत व स्वामींच्या आशीर्वादाने आपण संकटमुक्त व्हावे। फार वेळ व अनावश्यक खर्च न करता ही स्वामी सेवा आपल्याला करता येईल। संकट निवारक उपाय व उपासना। 21 पौर्णिमा स्वामींच्या मठात कोणतेही एक स्वामी स्तोत्र दान करावे। 11 प्रती किंवा भाविकांना वाटावे। स्वामी समर्थांच्या मठास केशरी, लाल किंवा पिवळा ध्वज अर्पण करावा, यशप्राप्ती होईल। श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट क्षेत्री वर्षातून एकदा दर्शनासाठी जावे, 2दा गेल्यास उत्तम। 21 गुरुवार स्वामींच्या मठात कोणतेही एक धान्य दान करावे, त्यामुळे भरभराट आणि आर्थिक प्रगती होईल। स्वामी समर्थांच्या नावे भिकाऱ्यास अन्नदान करावे। 5 गुरुवार 5 पौर्णिमा ब्राह्मणांना पितांबर दान करावे। दर गुरुवारी पौर्णिमेला स्वामींच्या नावे अष्टगंधाचा टिळा कपाळावर लावावा, प्रसन्नता येईल। 21 पौर्णिमा स्वामींचे छोटे फोटो कोणत्याही जागृत मठात जाऊन निरनिराळ्या भाविकांना वाटावेत। खूप मोठी स्वामी सेवा होऊ शकेल। स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील। स्त्रियांना 11 पौर्णिमा आपल्या घरी ब्राह्मण सवाशिनीस बोलावून ओटी भरून तिला पुरण आणि दूध द्यावे, त्यामुळे सवाशीण संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देईल आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होईल। दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामींच्या जागृत मठात प्रत्येकी 6 केळी दान करावीत। पौर्णिमा स्वामींचा उपवास धरावा व मठात जाऊन दर्शन घ्यावे, मनोवांछित पूर्ण होईल। 31 गुरुवार स्वामींच्या मठात 100 ग्रॅम साखर ठेवावी, त्यामुळे आकस्मिक आलेले संकटाचे निरसन होईल। स्वामींची आवडती कांदा भजी महिन्यातून एकदा गरीब व्यक्ती खायला द्यावी, अन्नदानाचे पुण्य मिळेल। पीडा व कलेश घालवण्यासाठी स्वामींना जव व पिवळी मोहरी स्वतःवरून ओवाळून 21 गुरुवार स्वामींना अर्पण करावी। दर गुरुवारी गुरुलीलामृताचा 1 अध्याय वाचावा। स्वामी चरित्र सारामृताचा 1 अध्याय गुरुवारी वाचावा, त्यायोगे स्वामी सेवा घडेल। अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य दर पौर्णिमेला पठण करावे। श्री स्वामी समर्थांचे स्तोत्र नित्यपठणात असावे। आपल्या घरी स्वामींच्या पादुका अगर मूर्ती असल्यास स्वामींच्या चरणी दर गुरुवारी अत्तराचे थेंब पेरावेत। 5 पौर्णिमा स्वामींना केशर अर्पण करावे। अचानक आलेले घडधाडत टाळण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या जागृत मठात न चुकता तुपाच्या छोट्या पणत्या लावाव्यात। 11 गुरुवार, त्यामुळे अकस्मात आलेले संकट टळू शकेल। इतका हा प्रभावी उपाय आहे। कोणतेही मोठे संकट आल्यास रोज स्वामींच्या मठात जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे, स्वामी संकटातून निश्चित तारतील। नित्यसेवा म्हणून अगरबत्ती, अत्तर, बाटली, धूप
गुलाब पाणी, गोमूत्र या वस्तू दान कराव्यात. 1 वर्ष स्वामींना मठात जाऊन मनोभावे अष्टगंध अर्पण करावे. त्यामुळे मनोवांछित सफल होईल. रोज उठल्यावर फक्त स्वामी समर्थ म्हणा, दिवस उत्तम जाईल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.